सर्वांना कसे आहात सर्वजण? झालं जेवण खावण? माझं पण झालं. मी आता काय झालं, थोड्या वेळापूर्वी आयुषची आई आयुष कोमकर, म्हणजे जो बाळू आंबेकरचा नातू होता ना, त्याच्या आईची एका पत्रकाराने तिला विचारलं की काय कसं, म्हणजे असं विचारतात ना पत्रकार, त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सांगितलं. तर आई जी असते ना, आई ती आपल्या लेकरासाठी काही करू शकते. म्हणजे तिला आपलं लेकरू, मग ते कसं असू द्या, ते तिला फार प्रिय असतं, एवढं मात्र खरे. आता ती म्हणते की माझ्या वडिलांनी किंवा माझ्या घरच्यांनी, आजी आजोबांनी असं करायला नव्हतं पाहिजे, माझ्या लेकराला मारायला नव्हतं पाहिजे. माझ्या वडिलांना तुम्ही फाशी द्या, बाळू आंबेकरला तुम्ही फाशी द्या, अशी ती म्हणती. कारण का तिच्या हृदयाला, तिच्या मनाला इतकी आग लागलेली आहे की माझा मुलगा, माझ्या मुलाला नव्हतं मारायचं, माझ्या मुलाचा जीव नव्हता घ्यायचा. बाकी भांडणं मोठ्या मोठ्यांची होती, मोठ्या मोठ्यांतच मिटवायला पाहिजे. तर हे ना प्रत्येक आईचं असतं, माहिती आहे का. जेव्हा मुलगी जेव्हा आई होते ना, तेव्हा तिला फक्त आपल्या लेकरावरच, ती दिवस आणि रात्र आपल्या मुलीचाच विचार करत असते. लग्न झाल्यावर नाही एवढं करत, पण लग्न व्हायच्या आधीच सांगते का. म्हणजे ते त्याचं सर्व आईच्या हातात असतं, की त्याला खायला घालणं, अंघोळ घालणं, त्याचे कपडे धुणं, त्याच्या शाळेचं करणं, सर्व गोष्टी ही आई करत असते. तर आईला ना आपल्या एक वेळेस नवऱ्यावरचं प्रेम पण बाईचं कमी होतं, पण ते लेकरावर जास्त जडतं आणि बाई लेकरासंगती एकरूप होऊन जाते. आई झाल्याच्या नंतर सांगते. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते. माझी आई पण होती. माझा भाऊ आणि माझी आई आणि माझ्या मोठ्या चुलतीचा मुलगा, म्हणजे माझ्या आईचा पुतण्या, हे लोक मे महिन्याच्या सुट्टीला गावाला गेले. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, माझी आई सांगायची. तर ते काय झालं, माझ्या आजोबांनी ना म्हणजे त्यांची जागा होती गावाला, नगरला. आणि नगरला जागा होती, त्या जागेमध्ये त्यांनी भुईमुगाच्या शेंगा लावल्या होत्या. तर ह्यांना काही माहितीच नाही की भुईमुग कुठं येतो, काय येतो, कसा येतो. कारण ह्यांनी कधी पाहिलंच नाही पुण्यात भुईमुग काय असतो ते. तर ना त्यांनी काय केलं, माझ्या आईने त्यांना एक भुईमुग उपटून दाखवला की बघ अशा शेंगा असतात आणि ह्या आपण शेंगा भुईमुग म्हणून खातो आणि ह्याचं तेल वगैरे निघतं. ह्या लोकांनी काय केलं, ह्या दोघांनी काय केलं, तो माझ्या आजोबांनी जो भुईमुग लावला होता ना, तो एका बाजूची सारा उपटून टाकला. उपटून टाकल्याच्या नंतर माझे आजोबा बाजारात गेलेले, ते आले आणि त्यांनी पाहिलं. ते म्हणाले, कोणी हे केलं असं? भुईमुग अजून म्हणजे हे पण नाही झाला, मोठा पण नाही झाला, म्हणजे पिकला नाही अजून, म्हणजे त्या त्या ते उपटण्याच्या लायकीचा नाही झाला, आणि हे कोणी केलं? माझ्या आजोबांनी त्यांना खूप रागवलं. म्हणजे काय, तुझे लेकरं असे, समजत नाही का त्यांना, असं तसं आईला पण बोलले आणि त्या माझ्या भावांना पण बोलले. आईला खूप राग आला, भयंकर राग आला. आईने काय केलं, आईकडे पैसे पण नव्हते, आईच्या कानात फुलं होते, ते एका बाईकडे ठेवले आणि तिच्याकडून ते काही रुपये होते ते घेतले. आणि ती म्हटली, परतीच्या वेळेस येईल ना मी, तेव्हा मी तुला ते पैसे घेऊन येईल आणि तू मला नंतर कानातले दे. तर तेव्हा काही विश्वास होता माणसाचं, असे भोळे भाबडे लोक होते. तर त्या बाईने काय केलं, कानातले पण नाही घेतले आणि माझ्या आईला थोडे पैसे दिले. माझी आई थेट एस टी धरली आणि पुण्याला आली आणि वडिलांशी खूप दिवस बोललीच नाही आई. तर हे असं असतं. आई नेहमी सांगायची बाई. आणि मग जेव्हा माझा भाऊ मोठा झाला, तो वाईट व्यसन करायला लागला, दारू वगैरे प्यायला लागला, तर आई म्हणायला लागली की ह्या कार्ट्यासाठी मी माझ्या वडिलांशी पण भांडले, मी माझ्या वडिलांना पण बोलत नव्हते कितीतरी दिवस. तर असं असतं आईचं प्रेम, माहिती का. तर मला त्या आयुषच्या आईचं ऐकून आहे ना खूप वाईट वाटलं, की ती म्हणत आहे की आजोबा आजीने असं करायला नव्हतं पाहिजे, माझा पोटचा गोळा होता. माणसाला ना जगामध्ये ना लेकरं झाल्याच्या नंतर, मुलंबाळं झाल्याच्या नंतर ना कोणावर माया राहत नाही, फक्त आपल्या मुलांवर माया राहते, आईवडिलांची. परंतु ती कधी, जोपर्यंत त्यांचे लग्न होत नाहीत तोपर्यंत.
त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांना नवरा भेटतो, मुलीला नवरा भेटतो आणि मुलाला बायको भेटते. मग त्यांचा नवीन संसार चालू होतो. मग त्यांचं पण आई-वडिलांवरचं प्रेम कमी होतं आणि आई-वडिलांचं पण त्यांच्यावरचं प्रेम कमी होतं. हा निसर्गाचा नियम आहे. हे पूर्वंपार चालत आलेल्या गोष्टी आहेत. ह्याला काही वाद नाही. माहिती आहे, आपोआप कमी होतं. बघा ना तुम्ही, तुमच्या पण घरात लग्न झाल्याच्या नंतर आहे ना, मुलीवरचं प्रेम आपोआप कमी होतं आई-वडिलांचं आणि त्यांचं पण आपोआप आई-वडिलांवरचं प्रेम कमी होतं. एवढं मात्र खरं आहे.